नमस्कार, मी निर्भय महाराष्ट्र पार्टी निफाड तालुका अध्यक्ष संतोष सुरडकर माझ्यासोबत आहे. पक्षाचे कोषाध्यक्ष संजय शिंदे साहेब आणि पिंपळगाव शहराचे अध्यक्ष आहेत फारुख शेख. तर आज आपण तहसील कार्यालय, प्रांताधिकारी आणि नायकावडे साहेब तहसीलदार यांच्याशी मीटिंग करण्यासाठी आलो. पण पिंपळगाव बसवंत येथे बऱ्याच दिवसापासून ट्रॅफिकचा विषय आहे आणि खूप प्रमाणात तिथे ट्रॅफिक होत असते. त्यामुळे आपण तिथं या सगळ्या अधिकाऱ्यांना निवेदन दिले की तुमच्या माध्यमातून जर पिंपळगाव बसवंत येथे विविध चौकांमध्ये जर सिग्नल बसवले तर निश्चितच येणारा जो काळ आहे ट्रॅफिकचा तो सुकर होईल आणि कुठल्याही प्रकारची ट्रॅफिक होणार नाही. त्याचप्रमाणे आपण नाशिक आरटीओ व जिल्हाधिकारी साहेब प्रसाद सर यांच्याशी, आयुष प्रसाद सर यांच्याशी पण आपण निवेदनाद्वारे बोलणार आहे आणि त्यांना पण रिक्वेस्ट करणार आहे की आपण या संदर्भात तिथं सिग्नल टाकून ट्रॅफिकचा विषय मिटवा. शिंदे साहेब. वंदे मातरम. आम्ही आज निफाड येथे तहसीलदार ऑफिसमध्ये आलेलो आहोत. पिंपळगाव बसवंत ही जी ग्रामीण भागातील जी शेतकऱ्यांची आर्थिक राजधानी त्या ठिकाणी टोमॅटो मार्केट असो, बेदाणा मार्केट असो, कांदा मार्केट असो, डाळिंब मार्केट असो, भाजीपाला मार्केट असो, धान्य असो, असे मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी देवाणघेवाण त्या ठिकाणी होत असते आणि मोठी बाजारपेठ आपल्या जिल्ह्यातली ही पिंपळगाव जी आहे मिनी दुबई म्हणून ओळखलं जातं. अशा या बाजारपेठेमध्ये सर्वात महत्त्वाचा कळीचा मुद्दा म्हणजे त्या ठिकाणी जी ट्रॅफिक व्यवस्था आहे त्या ठिकाणी त्या ट्रॅफिक व्यवस्थेचा पूर्ण बोजवारा उडालेला आहे की आता 1-1.5 महिन्यानंतर जो टोमॅटोचा सीझन चालू होणार आहे त्या टोमॅटो सीझनमध्ये अक्षरशः 1-1 तास 2-2 तास ट्रॅफिक मिळत नाही आहे आणि खूप त्याचा शाळकरी मुले असतील, हॉस्पिटल असतील, हॉस्पिटल जाणाऱ्या व्यक्ती असतील त्यांना खूप मोठ्या प्रमाणात त्रास होतो आणि त्यासाठी आम्ही या ठिकाणी निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत तहसीलदारांना, प्रांत साहेबांना की त्वरित पिंपळगाव शहरामध्ये ज्या विशिष्ट जे चौक आहेत, निफाड फाटा असेल, चिंचखेड चौफुली असेल, त्याचप्रमाणे स्टेट बँक असेल, अशा विविध ठिकाणी डेपो असेल, अशा विविध ठिकाणी जर आपण आधुनिक पद्धतीची वाहतूक जी सिग्नल प्रणाली जर आपण बसवली तर त्या निमित्ताने त्यांना एक शिस्त पण लागेल आणि या शिस्तीमुळे सगळ्यांचा जो प्रवास आहे तो झोकात आणि एकदम सुखकारक होईल ही एक आशा निर्भय महाराष्ट्र पार्टी नेहमी ठेवत असते आणि हिचा प्रस्ताव घेऊन, ह्याच विषय घेऊन आम्ही या ठिकाणी प्रांत साहेबांना, मंगळे सर आणि नायकवाडे सर, तहसीलदार सर, त्याचप्रमाणे सार्वजनिक बांधकाम विभाग यांना आम्ही निवेदन दिलं. पोलीस स्टेशन पिंपळगाव बसवंत असेल, नगर परिषद असेल, यांना सर्वांना आम्ही निवेदन देऊन आम्ही ह्या ठिकाणी या विषयाचा पाठपुरावा केलेला आहे आणि तो त्वरित मार्गी लावावा अशी या ठिकाणी मी सर्व तमाम पिंपळगावकरांच्या वतीने आणि पंचक्रोशीत लोकांच्या वतीने पण निर्भय महाराष्ट्र पार्टीच्या वतीनं या ठिकाणी विनंती करतो. वंदे मातरम. इन्कलाब जिंदाबाद.